नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर 2 दिवसाच्या सुट्टीनंतर जात आहे आज जिमला. थोडंसं बोर होतं, हे जिम जाणाऱ्या मित्रांना नक्की माहीत असतं. भेटू थोड्या वेळाने. मित्रांनो, सकाळचं वातावरण तुमच्या इकडं कशी थंडी आहे कमेंट करून कळवा. सध्या 2-3 दिवसापासून थंडी कमी झालेली, कारण की जरा आभाळ आलेला आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. मित्रांनो, माझा वर्कआउट करून झालेला आहे. तर आता मी घरी निघतोय. ऑफिसला पण जायचं आहे, रेडी व्हायचं आहे. चला भेटू नंतर. तर मित्रांनो, मी काय मोटिवेशनल स्पीकर नाही आहे, पण तुम्हाला सांगतो की तुम्ही पण जिमला जा, वर्कआउट करा, कारण की हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर तुम्हाला म्हातारपणी लवकर काठी लावायची नसेल तर तुम्ही आत्तापासून थोडं वर्कआउट करायला चालू करा, कारण एक वेगळ्याच लेवलची एनर्जी मिळते दररोज व्यायाम करण्याने. सो तुम्ही पण जिमला जा. तर मित्रांनो, मी घरी आलेलो आहे. तर आता आंघोळीला पाणी ठेवायचं आहे, ब्रश करायचा आहे, आंघोळ करून परत नंतर रेडी होऊन ऑफिसला पण जायचं आहे. तर बघू, नंतर कंटिन्यू करतो, मी दाखवतो तुम्हाला काय काय होईल ते. भेटू नंतर. तर मित्रांनो, मी आता ऑफिसच्या जवळ आलेलो आहे. आम्ही नाश्ता केला नव्हता, तर पवन तिथून हॉटेलमधून आम्हाला नाश्त्याला घेत आहे. पोहे सांगितले 2. मित्रांनो, शेवटी आम्ही ऑफिसला आलो आहोत एवढ्या ट्रॅफिकमधून. पुण्याची ट्रॅफिक तर तुम्हाला माहीत असते कशी असते. नाश्ता आम्ही काय घरून केला नाही, बाहेरूनच हॉटेलवर नाश्ता घेतला. पार्सल घेऊन आला पोहे या नाश्ता करायला. आज मकर संक्रांती आहे, पण आम्हाला काही सुट्टी दिलेली नाही ऑफिसमध्ये. मकर संक्रांती असतात सुद्धा आम्हाला वर्कला यावं लागलं ऑफिसला. चला, आवड असते जिंदगी. भेटू थोड्या वेळाने. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज सुट्टी नव्हती मला, त्यामुळे ऑफिसला यावं लागलं. तर म्हणून बघू म्हणलं ब्लॉग करायला कंटिन्यू जमतंय का. तर सांगायचं आहे की बाबा, हां, तर मित्रांनो, मला सांगायचं हे होतं की आत्ताची जी मुलं आहेत लहान, जी शाळा शिकत आहेत, त्यांना असं वाटतं की बाबा आपण लवकर मोठं व्हायला पाहिजे, पैसे कमवायला पाहिजे, चांगली गाडी पाहिजे आपल्याकडं. आज ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही आता जे जगताय ती खरी लाईफ आहे. खरंच मोठे होऊ नका लवकर. मोठे झाल्यावर तुम्हाला कळेल की बाबा आपण जी मागच्या काळामध्ये जी लाईफ जगलो आहे तीच लाईफ खरी बेटर होती. कारण की आता जिम्मेदारी पडलेली आहे, सॅलरी येते पण जाते कुठं काय समजत नाही. त्यामुळं आता जे काय तुमच्याकडे वेळ आहे त्या वेळेत तुम्ही जगून घ्या, खेळून घ्या, मित्रासोबत फिरून घ्या, नंतर नाही टाईम मिळणार. तर मित्रांनो, आता 1 तासामध्ये आमचा ब्लॉगआउटचा टाईम होणार आहे. तर खुशी होती. अशी खुशी बघा शाळेमध्ये असताना व्हायची, जेव्हा शाळा सुटायचा टाईम व्हायचा. 4 वाजायला 3-3:30 वाजता भारी वाटायचं. इंटरव्हेल असायची 3 वाजताची. त्यांची इंटरव्हेलमध्ये खुशी असायची की बाबा आता 1 तासाने आम्ही घरी जाणार. मग घरी गेल्यानंतर क्रिकेट खेळायचं मित्रांसोबत. पण ते दिवस खरंच वेगळे होते. आता जबाबदारीमध्ये अडकलेत सगळे. जबाबदारीत अडकलेत कामाला. मी तर किती वर्ष झालं बॅट घेतली आहे, जवळपास 4-5 वर्ष झालं. कारण की कॉलेजला असताना काय कामच नव्हतं दुसरं. कॉलेजून आलं की घरी यायचं, जेवण करायचं, आपलं खायचं आणि जायचं क्रिकेट खेळायला मस्त मित्रांसोबत. आता क्रिकेट खेळता येत नाही, काय नाही, सगळे बिझी झाले. बिझीपेक्षा टाइम नाही कुणाकडे टाइम नाही. सगळे आपापल्या जबाबदारीमध्ये गुंतून गेलेत, त्यामुळे कुणाकडे टाइम नाही राहिलेला. असो, तरी पण टाइम काढा, खेळायला जा, फिरायला जा. जबाबदारी पडायच्या अगोदरच तुम्ही एन्जॉय करून घ्या सगळ्यांनी.
आजचा डे कंप्लीट झालेला आहे. आता घरी जायची वाट. मित्रांनो आता मी हॉटेलमध्ये जेवायला आलोत. बघा बिग बॉस बघत आहे. त्याला म्हणलं आवाज कमी कर तरी म्हणते बाहेर उठून जा तुला डिस्टर्ब होत असलं. तुम्हाला बिग बॉस बघायला आवडतं का नाही कमेंट करून सांगा. मला तर आवडत नाही. मित्रांनो जर सुख कशामध्ये असेल तर खरं सुख ह्याच्यात आहे. याला अजून अशी थाळी आणून दिलेली नाहीये. आम्ही तर चालू केलंय. खरं सुख यामध्ये आहे. भाकर भाजी मस्त चुरून खायची.